तुम्हाला लसूण सोलायला खूप त्रास होत आहे आणि झटपट लसूण सोलून हवी आहे का? तर ही ट्रिक नक्की करून बघा. सगळ्यात सोपी आणि काही सेकंदातच तुम्हाला लसूण सोलून मिळेल. तर नक्की मी जी ट्रिक दाखवणार आहे ती अंमलात आणा. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात सगळे? तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला एक असा छान असा उपाय सांगणार आहे की लसूण, सगळ्यात सोपी पद्धत लसूण सोलायची. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे कशी लसूण सोलायची. बिलकुल तुम्हाला अशा हाताने एक एक पाकळी वेगळी करायची गरज नाही. तर त्यासाठी मी इथे काही 5-6 लसणाचे कांदे घेतलेत. तर त्यानंतर पुढे काय करायचे, एक कढई ठेवले गॅसवरती. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाक. तर ह्या कढईमध्ये मी आता पाणी टाकते. 1-2 ग्लास पाणी टाकले. तळ बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा स्टँड चालू शकतोय. नंतर त्यामध्ये असं एखादं भांडं ठेवायचं आहे जे त्याच्या आतमध्ये, कढईच्या आतमध्ये बसेल. एखादी प्लेट पण चालेल. नंतर हे जे लसूण आहे ते ह्याच्यामध्ये आपण ठेवायचं आहे. फक्त लसणीच्या कांद्याला पाणी लागता कामा नये. त्यामुळे प्लेट थोडी खोलगट असेल किंवा भांडं असेल असं वाडग्यासारखं तरी चालेल. गॅस ऑन करायचा आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे पाणी गरम होईपर्यंत. त्याच्यावर असं आपण एक झाकण ठेवायचं आहे जे घट्ट बसेल. वाफ जाता कामा नये त्याची. इथे जो होल आहे त्याला मी असं इथे छोटासा पेपर लावते की जेणेकरून वाफ जाता कामा नाही. तर ही जी लसूण सोलायची ट्रिक आहे सगळ्यात सोपी ट्रिक आहे. तुम्हाला नक्की आवडेल. नॉर्मली बायकांना लसूण सोलणे हे सगळ्यात मोठं काम वाटतं आणि झंझटचं काम वाटतं. तर हे जे पटकन काही सेकंदातच तुमची लसूण सोलून होईल आणि एका डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, बाहेर देखील ठेवू शकता. तर ही ट्रिक आता बघूया पुढे काय होते. तर ही ट्रिक तुम्ही सगळ्यांनी करून बघा नक्कीच. झाकण जे आहे तुमचं घट्ट असलं पाहिजे, नाहीतर एखादी प्लेट ठेवा जी घट्ट असेल. आता आपल्या पाण्याला उकळी आले म्हणून आपण गॅस थोडा 5 मिनिटं बारीक गॅसवरती पण ते वाफवणार आहोत. तर हे बघा, वाफ येताना दिसत असेल तुम्हाला. आणि मी बारीक केलाय गॅस. तर 5 मिनिटं अजून बारीक गॅस करू. त्याच्यामध्ये थोडंसं वाफवून दे. आणि आधी 5 मिनिटं त्याला उकळी आलेली आहे, म्हणजे टोटल 10 मिनिटं. तर आता हे तसंच एक 5 मिनिटं थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. गरम पाणी थंड झालं पाहिजे ह्या पातेल्यातलं. तोपर्यंत आपण ठेवून देऊया. 5 मिनिटांनी बघूया. ते मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड व्हायची वाट बघते. तसंच ठेवायचं हे. तर तुम्ही बघू शकताय इथे आता आपलं हे भांडं जे आहे ते थंड झालेलं आहे. लसूण थोडी आतून कोमट असली पाहिजे आणि ती कोमटच आहे. फक्त आपलं पाणी आता थोडं थंड झालेलं आहे. तर मी ते काढून घेतलंय. आणि हे बघा, लसणाच्या पाकळ्या आपोआप मोकळ्या होतात. काही त्याला जोर लावावा लागत नाही. आणि त्याची सालं जी आहेत ना ती एका साईडने निघालेली असतात, म्हणजे इझिली ते रिमूव्ह करता येतं आपल्याला. आणि इझिली त्या सगळ्या पाकळ्या आपल्याला सोलता येतात. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल कशा पद्धतीने आपण हे सोलतो आहे. कारण सगळ्यात हे कठीण काम आहे स्त्रियांचं, की लसूण सोलणे ही सगळ्यात कठीण काम आहे स्वयंपाकातलं. आणि स्वयंपाकातली ही किचन टिप्स ही सर्वात महत्त्वाची टिप आहे आणि महत्त्वाचं काम आहे. तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही लसणी सोलायला गेलात आणि ठेवलात डब्यात भरून, तर खूप दिवस फ्रीजमध्ये देखील राहतात आणि बाहेर देखील राहतात. तर मी हे सगळे मोकळे करून घेतलेत. इझिली ते मोकळे होतात. आणि हे बघा, साईडने साल निघालेले असल्यामुळे लगेच ती लसूण आपल्याला सोलता येते. ते हाताला आपल्याला लागत नाही बिलकुल. ते एकदम सॉफ्ट झालेलं असल्यामुळे. नाहीतर नॉर्मली आपल्या नखांना वगैरे लागून जातं, नखात घुसतं त्याचं ते जाडसर जे बाजूचं कवर असतं ते. तर ते अशा पद्धतीने आपण सगळ्या लसणी सोलून घेऊयात. तर अशी वाफवल्यानंतर त्याचं जे कवर आहे ते इझिली साईडने रिमूव्ह झालेलं असतं, म्हणजे आपोआप सुटलेलं असतं. ते फक्त आपल्याला बाजूला करायचं असतं. ते हे बघा, मी अशा पद्धतीने तुम्हाला हे सोलून दाखवलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही सोलून बघा. खूप इझिली आणि मस्त एकदम मजेने आपण हे काम करतो. कारण खूप कंटाळा येतो नॉर्मली लसूण सोलायचा. आणि कुठेही बघा मी तोडली नाही आहे लसूण किंवा ठेचली गेली नाही आहे, फक्त सोलली आहेत हे.
आणि अशा पद्धतीने ह्या डब्यामध्ये डबा बंद करून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही, खूप दिवस राहतात हे आणि बाहेर देखील राहू शकतात. तर नक्की ही ट्रिक करून बघा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.